मत, लोकशाहीचा बुलंद आवाज। शिंदखेडा शहरातील भगवा चौकाजवळ भीषण अपघात, तरुणीचा दुर्दैवी मृत्यू। शिंदखेडा शहरातील भगवा चौकाजवळ आज गुरुवार दिनांक 22 जानेवारी रोजी भीषण अपघात घडला असून या अपघातात एका 21 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार भडणे येथील विद्यार्थिनी प्रियंका रावसाहेब कोळी वय वर्ष 21 ही SSVPS महाविद्यालयातून शिक्षण घेऊन घरी परतत असताना भगवा चौक परिसरात न्यायालयाच्या बाजूस फिल्टर लावण्याचे जार वाहून नेणाऱ्या मालवाहतूक छोटा हत्ती वाहनानं तिला जोरदार धडक दिली। या धडकेत प्रियंकाच्या डोक्याला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे। अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ तिला शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र तिची प्रकृती गंभीर असल्यानं तिला तातडीनं 108 रुग्णवाहिकेद्वारे धुळे येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले। रुग्णवाहिकेत डॉक्टर सद्दाम खान, चालक चंद्रशेखर चौधरी तसेच भडणे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते। मात्र जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर वरिष्ठ डॉक्टरांनी तपासणी अंती प्रियंकाला मृत घोषित केले। दरम्यान नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित मालवाहतूक वाहनाचा चालक राहुल पाटील राहणार वरुड हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप करण्यात येत आहे। ओव्हरटेक करताना वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडल्याचं सांगण्यात येत असून अपघातानंतर वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झालं। या घटनेत चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे। या घटनेमुळे शिंदखेडा शहरासह भडणे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मद्यधुंद वाहन चालकावर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत।